नाही. आता गुरुजीला येशूला श्रम देऊ नका, कारण की तुम्ही या झोपड्यात आले जन्माला आणि या झोपड्यात मरणार आहात. तुम्ही याच शूज मध्ये आयुष्यभर राहणार आहात. तुमच्या खिशात आशीष कवडी सुद्धा राहणार नाही. कोण बोलतंय असं? हे आसपासचे सराउंडिंग पीपल, जे आसपासचे लोक आहेत ते बोलतात. पण येशू काय बोलतो? येशू काय बोलतो? मूल झोपेत गेले नाही. हालेलुया. मला काय सांगायचं याच्यातून हे सांगायचंय की येशूचे शब्द निगेटिव्ह नाहीत. येशू जे बोलतो ते नकारात्मक बोलत नाही. येशू जे बोलतो ते पॉझिटिव्ह बोलत आहे, सकारात्मक बोलत आहे. मग येशूला फॉलो करणारे, येशूच्या पाठीमागे चालणारे, आजही त्यांचे शब्द जे आहेत ते नकारात्मक आहेत, ते सकारात्मक झाले पाहिजे. हालेलुया.